तर आज आपण जरासुद्धा गुळाचा पाक वगैरे न बनवता किंवा गूळ न वितळवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त 20 मिनिटांमध्ये तयार होणारी आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तीळ आणि गव्हाच्या पिठाची बर्फी पाहणार आहोत. याआधी तुम्ही कधीही बनवली नसेल अशा पद्धतीने ही बर्फी एकदा नक्की बनवून बघा. चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते आणि अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही बर्फी बनवली ना, तरीसुद्धा ती अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि हिवाळ्यामध्ये अगदी आवर्जून ही तिळाची बर्फी बनवलीच पाहिजे. तर नक्की बनवून बघा. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये इथे मी 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हे इथे मी बिना पॉलिशचेच तीळ घेतलेले आहेत. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस असे तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. फक्त हलकेसे भाजायचे आहेत, खूप जास्त देखील भाजायचे नाही आहेत. आता हे तीळ छान मस्त भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला थोडंसं थंड करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे. तर बरोबर अर्धा कप इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे. कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घ्या. आणि त्यासाठी आपल्याला 1 कप इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्धा कप तूप, त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी. आणि गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर ही बर्फी बनवण्यासाठी तूप इथे थोडंसं जास्त लागतं, पण मग बर्फी चवीला खूप छान होते, अगदी चविष्ट अशी बनवून तयार होते. तर अगदी मस्त तुपामध्ये आता चांगलं असं हे पीठ आपण भाजून घेऊया, थोडासा बदामी रंग बदलेपर्यंत. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सतत चमच्याने याला परतत राहायचं आहे, म्हणजे खाली तळाला करपणार नाही. दुसरीकडे आपण तीळ भाजून घेतलेले होते, ते सुद्धा इथे पूर्णपणे गार झालेले आहे. आता हे तीळ जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक असे फिरवून घ्यायचे आहे. त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्व तीळ काढून घेतलेले आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतर याची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, मिक्सर चालू बंद करत अगदी बारीक पावडर करून घेतलेली आहे. अजिबात जाडसर वगैरे इथे मी हे ठेवलेलं नाहीये. अशा पद्धतीने आता ही तिळाची पावडर तयार झालेली आहे, साईडला ठेवून देऊया. तर इथे आपलं गव्हाचं पीठसुद्धा भाजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात अगदी मस्त असं खमंग हे पीठ भाजण्यासाठी. आता छान परफेक्ट असं पीठ आपलं भाजून झालेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि त्यानंतर आपण जी तिळाची पावडर तयार करून घेतलेली होती, ती सर्व तिळाची पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तीळ घातल्यानंतर याला अजिबात भाजून वगैरे घेण्याची किंवा परतवून घेण्याची गरज नाही, कारण आपण सुरुवातीला तीळ भाजून घेतलेली होती. त्यामुळे तीळ फक्त ह्या पिठामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने. तीळ घातल्यानंतर फक्त एखाद्या मिनिटासाठीच आपल्याला याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता तिळाची पावडर आणि गव्हाचं पीठ अगदी छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे. तर फ्लेवरसाठी इथे मी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जायफळ किंवा थोडीशी वेलची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता जेवढे आपण तीळ आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं, तेवढाच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे. तर 1 कप इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तो यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. तर इथे आपलं जे गव्हाच्या पिठाचं आणि तिळाचं जे मिश्रण होतं, ते एकदम गरम असल्यामुळे त्यामध्ये गूळ अगदी पटकन व्यवस्थित असा विरघळला जातो ह्या पद्धतीने. तर गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचा आहे. फक्त गॅस बंद ठेवायचा आहे आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्णपणे गूळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता लगेच याची बर्फी सेट करण्यासाठी घेऊया. तर बर्फी सेट करण्यासाठी सुरुवातीलाच एका ताटाला थोडंसं तूप लावून ठेवलेलं होतं. त्यामध्ये आता लगेच हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ही बर्फी सेट करायची असेल ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये, त्याला आधीच थोडंसं तूप लावून ठेवायचं, म्हणजे मिश्रण गरम असतानाच लगेच आपल्याला सेट करता येतं. तर हे मिश्रण अगदी गरम-गरम असतानाच आपल्याला लगेच याला सेट करून घ्यायचं आहे. तर एखादा चमचा किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने छान एकसारखं असं त्याला पसरवून घ्यायचं आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी कुणाच्याही लक्षात राहील इतकं सोपं असं हे प्रमाण आहे. 1 कप पांढरे तीळ, 1 कप गव्हाचं पीठ आणि त्यासाठी आपल्याला 1 कप गूळ घ्यायचा आहे आणि अर्धा कप साजूक तूप. कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने साहित्य मोजून घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट अशी ही बर्फी बनवून तयार होते. तर इथे आपली ही जी बर्फी आहे ती सेट करून झालेली आहे. आता फक्त 10 मिनिटांसाठी याला असं साईडला ठेवून देऊया.
तर 10 मिनिटानंतर चेक करायचं आहे. लगेच आपली जी बर्फी आहे ती व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. फार वेळ लागत नाही ही बर्फी सेट होण्यासाठी. 10 ते 15 मिनिटामध्येच ही बर्फी अगदी परफेक्ट अशी सेट होऊन जाते. फ्रिजमध्ये वगैरे सुद्धा ठेवण्याची गरज नाही. तर हे बघा आता इथे मी कट करते. तुम्हाला कट करण्यावरूनच समजत असेल, की अगदी परफेक्ट अशी आपली ही तीळ आणि गव्हाच्या पिठाची बर्फी बनवून तयार झालेली आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या चौकोनी आकारामध्ये तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता. तर अगदी नेहमीप्रमाणे चौकोनी आकारामध्येच इथे मी ही बर्फी कट करून घेतलेली आहे. आता हिला काढून दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने सुरीने एकदा पुन्हा डिमोल्ड करायचं आहे आणि अगदी पटकन सहज निघते. आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं, त्यामुळे अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही. तीळ आणि शेंगदाण्याची बर्फी तर आपण नेहमीच बनवतो किंवा फक्त तिळाची सुद्धा बर्फी नेहमीच बनवली जाते. पण एकदा ह्या पद्धतीने तीळ आणि गव्हाच्या पिठाची बर्फी तुम्ही बनवून बघा. चवीला खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. तर हे बघा मस्त अशी ही बर्फी निघते. एक बर्फी इथे तुम्हाला मी तोडून दाखवते. तुम्ही तिचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त चकाकी आलेली आहे किंवा टेक्स्चरसुद्धा अगदी छान आलेलं आहे. तर एकदा नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने ही तीळ आणि गव्हाच्या पिठाची बर्फी. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.